Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. रील स्टार रोहिणी पाराध्यच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय की ज्या हॉटेल ग्रामपंचायत मधून त्यांना प्रसिद्धी मिळाली, ज्या किचनमध्ये हसत खेळत त्यांनी स्वयंपाक केला, ग्राहकांना अतिशय उत्कृष्ट अशी सर्व्हिस दिली, वेगवेगळे रील बनवले, त्या स्वयंपाकघरामध्ये रोहिणी पाराध्यनं गळफास घेऊन आत्महत्या केली. खरं तर सोशल मीडियाच्या लाईक शेअरच्या या आभासी जगामध्ये सगळंच काय आलबेल असतं असं नाही, हे या घटनेवरून दिसतं. नक्की रोहिणीनं आत्महत्या काय केली, यामध्ये पोलीस काय म्हणतायत, रोहिणीचे कुटुंबातील जे सदस्य आहेत ते काय म्हणतायत, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आपण पाहिलं की मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी हॉटेल ग्रामपंचायत, अतिशय नावारूपाला आलेलं हॉटेल, आणि हे हॉटेल सांभाळत होते पती पत्नी. त्यांचं नाव होतं रोहिणी पाराध्ये आणि निलेश पाराध्ये. या दोघांचा आंतरजातीय विवाह होता. काही काळ हे जोडपं पुण्यामध्ये राहिलं, त्या ठिकाणी रील बनवू लागलं, फेमस झालं. त्यानंतर त्यांचं जे ब्रह्मपुरी गाव होतं त्या गावाच्या ठिकाणी आले. त्यांनी त्या ठिकाणी हॉटेल ग्रामपंचायत म्हणून एक नॉनव्हेज डावरा स्पेशल थाळी असणारं हॉटेल काढलं, अतिशय उत्कृष्ट सेवा दिली. त्या हॉटेलच्या किचनमधून हसत खेळत हे नवरा बायको हे हॉटेल चालवत होतं, वेगवेगळे रील बनवत होतं आणि महाराष्ट्रातील ग्राहकांच्या पसंतीस हे हॉटेल उतरलं होतं. हॉटेलला सोमवारी सुट्टी असायची आणि नेहमीप्रमाणे हॉटेल मंगळवारी उघडायचं. मात्र सोमवारी सुट्टी होती आणि मंगळवारी हॉटेल उघडलंच नाही. आणि 1 वाजता समजलं की ज्या स्वयंपाकघरातून रोहिणीनं स्वयंपाक केला, हसत खेळत रील्स बनवले, त्या स्वयंपाकघरामध्ये गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली. या आत्महत्येची खबर रोहिणीचे पती निलेश पाराध्ये यांनी पोलीस स्टेशनला दिली. अकस्मात मृत्यू म्हणून या आत्महत्येची नोंद पोलीस स्टेशनला झालेली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत. इसम नामे निलेश विलास पारादे यांनी 26/5 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की त्याची पत्नी रोहिणी हिने त्यांचे हॉटेल ग्रामपंचायत या हॉटेलच्या किचनमध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी त्यांच्या खबरीमध्ये त्याचं कारण अज्ञात कारण असं दिलेलं आहे. प्राथमिक तपासात त्यांचं कौटुंबिक वादाच्या कारणाने आत्महत्या केली असल्याचे समोर आले. अधिक तपास सुरू आहे. आपण जर पाहिलं तर त्यामध्ये अनेक रील्स रोहिणी बनवत होत्या, यामध्ये अनेक सिनेमांच्या गाण्यावरच्या रील होत्या. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये त्यांनी हॉटेलच्या 2 शाखा देखील उघडल्या होत्या. मात्र हॉटेल चालवणं तितकं सोपं नाही. हॉटेलमध्ये येणाऱ्या अडचणी, कामगार मिळत नाहीत, वेळोवेळी रोहिणीलाच त्या ठिकाणी भाकरी देखील करावं लागत होत्या. आणि अशा सगळ्या अडचणीमधून हॉटेल व्यवसाय जरी पैसे जरी मिळत असले तरी देखील त्या हॉटेल व्यवसायामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत, त्या फेस करत त्या हॉटेल चालवत होत्या. त्याचबरोबर या घटनेला कुठंतरी कौटुंबिक वादाची देखील किनार असल्याचं बोललं जाते. आणि रोहिणीचे जे सासरे आहेत त्यांनी सांगितलं की अचानक ग्रामपंचायतीमध्ये त्यांना फोन आला. मोबाईल घेतल्यावर मी बाहेर आल्या मला फोन आला ते पाराद्याचा. त्या असाच घटना घडली. त्यानं म्हणला असाच घटना घडली, आणून फास घेतला म्हणला. निलेश रडा लागलं, वरडा लागलं, वाटेवर येऊन उभं राहिले, माणसं कोण नाही ती. मग आम्ही गाडी उभा केली, बटांची पाराद्याची होती. ती गाडी हात केला, ती एकटीच दोघच होती म्हणली. तिने त्या गाडीत टाकलं, तिने मंगळवेढला घेऊन गेली. मंगळवेढला घेऊन गेली. मग मला म्हणला ती कुठे नेऊ? मी म्हणलं महिला हॉस्पिटलमध्ये न्या, नाहीतर संजीवनीला न्या. मग तिथं त्यांनी महिला हॉस्पिटलमध्ये नेली. महिला हॉस्पिटल तपासल्यानंतर ती असं दिसल्यावरती ती सिव्हिल मध्ये न्या म्हणली. मग मी तर गाडीवर चालतो, माझी गाडी जरा खराब गाडी असल्यामुळे मला जरा वेळ लागला जायला. मग ती गाडीवर जात असताना तिचा मला फोन आला, वाटत गाडीवर या तुम्ही, तिकडे जाता शेकडे ह्याला नेलंय म्हणून सांगितलं त्यांनी सरकारी दवाखान्यात. मग सरकारी दवाखान्यात नेल्यावर गेलो. मग त्यांनी डॉक्टर तपासायला लागली होती. तपास असताना मग मी गेलो. डॉक्टर कोण आहे म्हणले, तर ती मुलीचा सासरा लागतो म्हणले. मी थांबा म्हणले तुम्ही. मग मला थांबवलं, त्यांनी तपासलं आणि मला बोलवून घेतलं. सही करा म्हणली, सही केली. मग त्यांनी म्हणले ही संपलंय म्हणली, आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आणि तुम्ही बाहेर थांबा म्हणले. मग आम्ही बाहेर थांबलो. मग त्यांनी पोलीस स्टेशनला. काय झालं अचानक असं एकदम तुम्हाला? अचानक काय झालं ते आता तिचं राहणार होती हॉटेलवर. ती हॉटेलवर व्यवसाय करते. ती आम्ही कधी जातो, चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं, प्रसिद्ध झालं. प्रसिद्ध झालं, चांगलं चाललं होतं, खाते ती करून. म्हणून आम्ही जात बी नव्हतो. मी शेताकडे जायचो, थोडं 2 एकर शेत आहे माझं.
मग ती जायचो यायचो, मी जात नव्हतो येत नव्हतो. आता काय अचानक झाली ही माहितीच नाही आपल्याला. आपण पाहतोय की या घटनेमुळं नक्की हे हस्तखेळचं जे दाम्पत्य होतं याला कुणाची नजर लागली, नक्की या घटनेमागे काय आहे, याच्या अनेक चर्चा सुरू आहेत. याचं कारण म्हणजे रोहिणीचा हा दुसरा विवाह होता, त्याचबरोबर कौटुंबिक काय वाद देखील असण्याची चर्चा मंगळवेढा परिसरात सुरू आहे. आता मंगळवेढा पोलीस जे आहेत याचा तपास करत आहेत आणि या तपासामध्ये नक्की काय पुढे येतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, मंगळवेढा.